ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. मिलिंद, खरं तर तुमच्या मनात काय वादळ चाललंय याची पूर्ण कल्पना मला आहे. माझ्यामुळे तुम्ही खूप त्रास सहन केलाय. तुमच्यासारख्या एवढ्या चांगल्या माणसाला देव असा मनस्ताप का देतो? का तुमचं लग्न माझ्यासारखीशीच झालं? दुसऱ्या एखादीशी झालं असतं तर तुम्ही सुखी झाला असतात आणि तिनेही तुम्हाला खूप सुखी ठेवलं असतं. उर्मिला, कधी कधी वाटतं की ही दैवी योजना आहे की काय. जेव्हा मला कळलं की तू प्रेग्नंट आहेस, मला शॉक बसला. खूप राग आला तुझा, खूप वाईट वाटलं. वाटलं की या मुलीने आपल्याला फसवलं. अगं उर्मिला, सांग ना, आपल्या बायकोच्या पोटात दुसऱ्या कुणाचं तरी मूल वाढतं हे कुठल्या पुरुषाला आवडेल? तेच तर म्हणतेय ना मी. का करताय तुम्ही एवढी सगळी ऍडजस्टमेंट? मिलिंद, आपण अजूनही वेगळे होऊ शकतो. हो मिलिंद, मग मला प्लीज सांगा, का सहन करताय तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी? उर्मिला, मी माझ्या मनापुढे पार अगतिक झालोय. माझं मलाच कळत नाही, पण 2 दिवस सुद्धा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही ग. तुला सांभाळणं ही मी माझी जबाबदारी समजतो. उर्मिला, मी कुठलीही गोष्ट सहन करू शकतो,
पण तुला दुःखी झालेलं मी नाही पाहू शकत. मी ते सहनच नाही करू शकत. शी. काय विचार आला होता माझ्या मनात? काय करायला सांगणार होतो तुला? माझी मलाच लाज वाटते आता. उर्मिला, अगं मी आत्ता जेव्हा मुंबईला गेलो होतो ना, तर माझ्या डोळ्यात एका बाईचा लहान मुलगा गाडीच्या समोर आला आणि अपघातात मेला. अगं त्या बाईचा, त्या मातेचा जेव्हा आक्रोश पाहिला ना, तर मला फक्त तुझी आठवण आली. अगं सांग ना, हे जे काही घडलं त्यात त्या मुलाचा काय दोष होता? काय केलं होतं त्या मुलाने? त्या मुलाला का मारायचं? नाही उर्मिला, त्याच वेळी मी ठरवलं, उर्मिला रडू नकोस. मी ठरवलंय, उर्मिला तुझ्या बाळाला मी माझं नाव देईन. उर्मिला, सुरुवातही नाही केलीत अजून खायला? हा, अवंतीची आठवण येते हो ना? कधी कधी वाटतं उगाच तिला इतक्या दूर दिली. इथे पुण्याला राहिली असती तर निदान सानिकासारखी येत जात राहिली असती ना. तिथं काय चाललंय कोणास ठाऊक. या मुलीला आणि आपल्याला त्रास होतो म्हणून काही बोलत सुद्धा नाहीत. सुरुवातीला होतो थोडा त्रास, पण नंतर नंतर त्या जुळवून घ्यायला शिकतात. आपण तरी त्यांना किती दिवस पंखाखाली ठेवणार आहोत? आपण काय त्यांना आयुष्यभर पुरणार आहोत? तिथे तिचं कसं चाललंय एकदा कळलं असतं ना की काळजी मिटली असती. मुली घरात नाही, घर कसं शांत आणि सुनू सुनू वाटतंय नाही. आणि आता कधी ना कधीतरी ही वेळ येणार होतीच ना. मला काही कामच उरत नाही हो. बघितलं ना काल रात्रीचा स्वयंपाक किती उरला तो. तेवढाच स्वयंपाक केला जातो. चहाचं सुद्धा तसंच. किती सवय होते ना हाताला आणि मनाला सुद्धा. हे बघ सुलभा, तू इतकी हळवी होऊ नकोस. मला कधी कधी भीती वाटते अशानं तुझ्यातली सहन करण्याची ताकदच संपून जाईल. उद्या समज मला काही झालं आणि काहीतरीच काय बोलताय. पण मनाची तयारी. काही नाही मनाची तयारी करू शकत मी. तुम्ही करू शकता मनाची तयारी माझ्याशिवाय जगण्याची? सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. नाही खरंच मी विचारच नाही, मी विचार करूच शकत नाही. बायका कशा एकट्या जगत असतील हो. मला तर वाटतं नवरा बायकोनी एकदमच जायला हवं. नाही सुलभा, मरण असं मागून मिळत नाही. आयुष्य जसं आपण उपभोगतो तसं ते भोगावंही लागतं. आता जाऊ दे ना तो मरणाचा विषय. येस, आपण दोघे अजून किमान 10 वर्ष तरी काय मरत नाही. सत्य आहे.
वा, इडली अगदी झकास झाली आहे. काय ग, तिला पुराच्या वड्या करायला शिकवलंस का नाही? अहो या सीझन मध्ये कोथिंबीर किती महाग आहे, मग वड्या कुठला करणार? अगं मग डाळीचे वडे करायला शिकव. तुला सांगतो सुनबाई, डाळीचे वडे, त्याच्यावर तळणीचं तेल आणि भात. आहाहाहा. वा. झालं का पुन्हा तुमचं सुरू? बरं का उर्मिला, आमच्याकडे ना सगळे नुसते खादाडे. काय बोलून राहिलीस? खाण्यासाठी जन्म आपला. काय मिळे? उर्मिला, ए उर्मिला, काय झालं का? उर्मिला, काय झालं हिला? मिलिंदा, अरे बायकोच्या तब्येतीची काळजी बिळजी घेतोस का नाही? बाबा हो, घेईन काळजी. सावकाश, हळू हळू बस. बस बस बघू आधी. बस सावकाश. बैस बैस उरलेला. काय झालं बाळा एकदम? हो, आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी म्हणजे? जे गोड बातमी आहे, आपण दोघं आजी आजोबा होणार आहोत. काय सांगतेस काय? सकाळी सकाळी किती छान बातमी मिळाली. आता आपण त्या आप्पा करणे का नाही कळवून टाकू. हा, काय ग, आपण संध्याकाळी त्यांच्याकडे जाऊन जाऊया काय? जाऊया की. अगं आल्यापासून त्यांच्याकडे जायलाच झालं नाही बाप्पा. खरंच जाऊया. काय ग, जाऊयात ना? हो जाऊया ना. मी आईला फोन करून कळवते. मिलिंद, अगं पण तुला बरं वाटतंय का? अरे आईकडे म्हणजे बरंच वाटणार, पण तू मात्र संध्याकाळी लवकर घरी आहे. मी निघतो, मला ऑफिसला जायचं. मिलिंद, मी तुमचे ऑफिसचे कपडे बाहेर बेडवरती काढून ठेवले. काय झालं? नाही, काय नाही. जाऊ दे ग, तू आता दगदग करू नकोस. जप स्वतःला, तो करेल त्याची काम. हा मिलिंदा डॉक्टर व्हावा म्हणून किती वाटत होत, पण पोट्या ढस निघाला. पण मी आता नातवाला मात्र डॉक्टर करणार. बघितलंस ना, आत्ता बातमी ऐकली आणि लगेच लागले स्वप्न बघायला. तू सुद्धा बघायला लागशील. हो हो, पण काय हो, नातूच होईल कशावरनं? मला नात सुद्धा चालेल. आपण नातीला डॉक्टर करू. चालेल ना. आज राहुलकडे जाऊन आलो. एक नाटक लिहून दिले त्यांनी मला. दिग्दर्शनासाठी? माझं नाव सुद्धा त्यांनी सुचवलंय. मग काय, तू नेहमीप्रमाणे नाहीच म्हणाला असशील? अजिबात नाही, फक्त त्यांची एक अट आहे की त्या नाटकातला मेन रोल तूच करावं. मी? राजन, कसं शक्य आहे? माझं स्केड्यूल किती पॅक आहे तुला ठाऊकच आहे. आत्ता मला रिहर्सल, शोज, दौरे कसं काय जमणार आहे? अच्छा, म्हणजे तुला माझ्या प्रोजेक्टमध्ये काम नाही करायचे. ओके. याला कारणही तूच आहेस. पर डे जास्त मिळतो म्हणून माझ्या सगळ्या डेट्स कुणी देऊन टाकल्या. पण नाटक दिवाळीत ओपन होतंय. हा, आणि तुझ्या डेट्सचा प्रॉब्लेम असेल ना तर तो मी सॉल्व्ह करेन. मी आहे. पण हे स्क्रिप्ट फॅन्टॅस्टिक आहे, अवॉर्ड विनिंग आहे. तू जर सिरियसली विचार करत असशील तर मी करायला तयार आहे. करूया आपण ऍडजस्ट. बघू स्क्रिप्ट बघू. सेफची चावी कुठे आहे? पर्स मध्ये. का रे? काय नाही, आज एका हिंदी प्रोड्युसर बरोबर जरा मीटिंग आहे, तेव्हा थोडे पैसे लागतील. अर्थात काम होणार आहे नक्की, पण त्याला पटवण्यासाठी, खाऊ पिऊ घालण्यासाठी थोडे, यू नो बेटर. वाच तो स्क्रिप्ट, वाच, खूप छान आहे. हॅलो भावना, अगं कधी येतेस तू? हो, लग्नाचे फोटो आलेत, कॅसेट्स झाली आहे, छान आलेत फोटोज. हो, ये लवकर बघायला. सौरभ आणि अवंतिका आजच येणार आहेत मनालीहून. तू ये ना लवकर. बरी आहे ना तुझी तब्येत? ये मग, वी लुक फॉरवर्ड. ओके, बाय बाय.
या 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 कशी झाली ट्रिप? छान. काही त्रास नाही ना झाला? नाही. तुम्ही कशा आहात? ऑफिस? ठीक आहे. नीलचा फोन आला होता. हो, मला आता आंघोळ करून निघायला लागेल. मी वॉच घेतो आणि निघतो. ओके. अवंतिका, आम्ही तुमच्या येण्याचीच वाट पाहत होतो. का? इथे खूप निमंत्रण आलेली आहेत. डिनर्सची, पार्टीजची, फंक्शन्सची. ह्या सगळ्या लोकांची तुमची ओळख व्हायची आहे, परिचय व्हायचा आहे. दिस कॉन्टॅक्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन बिझनेस, यू नो. आणि या फंक्शन्सला जाण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक छान वॉर्डरोब शिवून घेतलेला आहे. या? हो, आमच्या फॅशन डिझायनर कडून. थँक्यू. वहिनी सर, चहा घेणार ना? नाही आता नको, मी आधी फ्रेश होते. मग मी आलेच ना. बर. लॉंग डिस्टन्स आईचं असेल. हॅलो. मी म्हटलंच होतं आता आईचा फोन असेल म्हणून. कशी आहेस? मी बरी आहे. हो बरी म्हणजे मजेत. खूप मजेत. कसलं काय ग, रोहतांगला गेलोच नाही. नाही आता नंतर सांगेन तुला सगळी गंमत. खूप शॉपिंग केलं आई. घेऊन गेलो होते त्याच्या तिप्पट सामान घेऊन परत आली आहे. तुझीच मुलगी आहे ना. तुम्हाला खूप मिस केलं. बाबांची तर इतकी आठवण झाली म्हणून सांगू. आणि तो सल्या काय करतोय? हो. हो हो सौरभ ठीक आहे. मी रात्री करते फोन. हां हो 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 बाय. रुक्मिणी, चहा आणतीयस ना? जेवायचं. मम्मा मी फ्रेश होऊन येते. अवंतिका, आम्हाला वाटतं तुम्ही तुमचे पुण्याचे फोन तुमच्या खोलीतच घ्यावेत. नोकरांच्या समोर पर्सनल गोष्टी बोलू नयेत. पण मम्मा मी आम्ही जे बोलतो ना अवंतिका, त्याच्या मागे तथ्य आहे. या घराचे काय नियम आहेत ते लवकरच तुम्हाला शिकायला हवेत. तू इथे काय करतोयस भिकाजी? सामान मगाशीच ठेवून झालंय ना? चल निघ आता. Feels so nice after a wash. काय काय झालं? काय नाही. माझा चेहरा का उतरला तुझा? काय नाही. Come on, tell me. Tell me please. आईचा फोन आला होता. विचारत होती ट्रिप कशी झाली वगैरे. तर मम्मा उगीच रागवल्या मला. मला म्हणाले नोकरांसमोर हे असलं पर्सनल बोलणं बरं नाही. या घराचे काही नियम आहेत ते पाळायला शिक. ओ अगं मग काय चुकलं काय त्यांचं? पुण्यातलं आणि इथलं वातावरण वेगळं आहे, इथल्या रीती वेगळ्या आहेत. रागवायचं काय एवढं त्यात? पण मी काहीच पर्सनल बोलले नव्हते. कॉशन म्हणून बोलले असतील त्या. हे बघ, घरात एवढी नोकर मंडळी वावरत असतात, आपण चुकून काहीतरी त्यांच्या समोर बोलून जातो. आणि पूर्वीपासून रीत आहे की नोकरांना जरा अंतरावरच ठेवायचं इथे. आता आपल्या पर्सनल गोष्टी उगीच आपलं आपसात बोलत राहतात. एवढं काय कर्टली बोलायचं पण. मी तुला सांगितलं होतं मामा शिस्तप्रिय आहेत, त्याची बोलायची पद्धत आहे तशी. डोंट टेक दिस टू हार्ट. कम ऑन, कम ऑन. चल तयार. कशाला? कशाला काय? ऑफिस मध्ये नाही जायचं? कोण जातो ऑफिस? म्हणजे तुला सोडून जावं असं तुम्ही? खरंच खूप दिवस झाले ऑफिसला गेला नाहीस. यू हॅव टू गो. वाय? नाही. अरे इतका स्वभाव चांगला नाही. का बरं? बरं नसतं तब्येतीला. क्या बात, क्या बात. असं व्हाय तुझं हसणं बघितलं ना का माझा दिवस मस्त जाईल.
परत आलो तरी तुझा आसरा चेहरा दिसला पाहिजे मला. प्रॉमिस? मी मामांना भेटून येतो, मग मी निघतो ऑफिसला. साधं बोलायला सुद्धा नियम आहेत. उद्या हसण्याला पण नियम लावतील. शी, आईकडे कसलंच बंधन नव्हतं. केवढ्यांदी हसायचो आम्ही सगळे. बाबांसारखे बाबा सुद्धा किती जोरात हसायचे, बोलायचे. आपलं घर ते आपलं घर. आई, बाबा, असं वाटतंय की आत्ता इथून धावत यावं आणि तुमच्या मांडीवर डोकं ठेवून